दिलेली आहे। दिल्लीमध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यामध्ये बैठकही झालेली आहे। दिल्लीत या बैठकीमध्ये विस्ताराबाबत मोठा निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। महाराष्ट्रातील विधानसभा जागा वाटपाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे। परिषदेमध्ये पक्षाला बळकटी देणारे चेहरे सुद्धा पुढे आणण्यात येतील अशी ही माहिती आता साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। आपण पाहतोय आता पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो। साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। दिल्लीमध्ये याच महत्त्वाच्या निर्णयासंदर्भामध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यामध्ये बैठकही झाली आहे आणि याच बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णयही झालेला आहे। आपण याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सकाळच्या सहयोगी संपादिका मृणालिनी नानिवडेकर मॅडम आपण पाहतोय पावसाळी अधिवेशनानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो। यामध्ये आता नेमकी कुणाकुणाची वर्णी लागणार, राजकीय वर्तुळात आता काय नेमकी चर्चा सुरू आहे? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करायला हवा या राज्याच्या मागणीला केंद्रीय भाजप नेत्यांनी काल रात्री मान्यता दिली आहे। खरं तर हा विस्तार विधिमंडळ अधिवेशनाच्या आधी करायला हवा का याची पण चाचपणी सुरू होती, पण अजितदादा गटामध्ये जी काहीशी अस्वस्थता आहे ती लक्षात घेता अंदाजपत्रक झाल्यानंतर विस्तार केला जाईल असं काल ठरलंय। हा विस्तार करताना भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट आणि अजितदादा गट यांच्या ज्या आमदारांच्या कार्यक्षेत्रात विधानसभेसाठी फरक पडू शकेल अशा लोकांना प्राधान्याने सामावून घेतलं जाणार आहे। भारतीय जनता पक्षाच्या काही वरिष्ठ पण मंत्रिमंडळा बाहेर असलेल्या नेत्यांचा समावेश केला जाणार आहे। महिला, युवक यांना देखील प्रतिनिधित्व दिलं जाणार आहे। शिंदे गटाकडून काही विशिष्ट नावांची मागणी पुढे आलेली आहे। ज्या विधानसभा मतदारसंघात आमदारांनी लीड दिला त्यांना मंत्री केलं जावं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची रविवारी भेट घेऊन निवेदन केल्याचं बोललं जात आहे। ती विनंती अमित शहांनी मान्य केली असंही समजतंय। सध्या 14 जागा रिक्त आहेत। त्या 14 जागांपैकी प्रत्येक घटक पक्षाला 4-4-4 दिल्या जातील असं होण्याची शक्यता नाही, पण ज्या आमदारांना इथे संधी दिली गेली पाहिजे त्यांना विस्तारात संधी नक्की दिली जाईल आणि ते लगेचच अधिवेशनाच्या 1-2 दिवसातच होईल असंही आपल्याला सूत्रांकडून सध्या समजतंय। अगदी मृणालिनी मॅडम, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कुठेतरी हे जागा वाटप होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली गेलेली आहे। धन्यवाद आपण केलेल्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।